नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे कोकण देवा फोर्ट करायला. उशीर झाला आहे मला खूप जास्त, दुपारचे 4 वाजलेत आणि मला वाटत नाही ट्रेक पूर्ण होईल. तरी मी पूर्ण प्रयत्न करेन. 4ला निघतो आहे, 4:30पर्यंत पोहोचलो पाहिजे पायथ्याशी. आणि जर लवकर पोहोचलोच तर पूर्ण ट्रेक करायचा प्रयत्न करणार आहे मी. तर भेटूत आपण कोकण देवा फोर्टवरती. बाय. एवढ्या उन्हाचं निघालो आहे तर माझ्या समोर तुम्ही बघू शकता म्हणजे डोंगरच दिसतोय. आता काय म्हणजे तोच किल्ला आहे काय. आपण चाललो आहे कोकण देवा फोर्टवरती. तर शक्यता अशी दर्शवते की तोच असावा. अजून 15 किलोमीटर आहे इथून डिस्टन्स. मी पण ह्या रोडला पहिल्यांदा झालं आहे. बघू आता कुठं निघतो ह्या रोडचं, तर मग आयडिया नाही. हो, रुकी रोड आहे आता. रुकी आहे हा नाही म्हणजे समोरचा येतो असं. जरा माझी गडबड झाली निघायला. दुपारी 3 वाजता तर काही निघू शकत नव्हतं. एवढा ऊन आहे इकडं. 4 वाजता पण कसं निघालं मला माहिती आहे. कुठलाच माईक वगैरे कनेक्ट नाही केलं, त्याच्यामुळे तुम्हाला हवेचा आवाज जास्त येईल तिथे. कारण की गाडी खूप फास्ट चालली आपली. कारण की लवकर पोहोचायचं आहे. कारण की ट्रेक बहुतेक मोठा असेल. 1-1.5 तास तरी लागेल बहुतेक. बघा तोपर्यंत तुम्ही नजाराचा आनंद घ्या मस्तपैकी. बघा ही डोंगर रंग बघा कसली भारी दिसते. मोठी करू काय इकडं आता. फार डोकर वगैरे टेकून येतो. ये जाग्या तू पण बघ त्या मस्तपैकी आला असता तिकडं शनिवार रविवार तर गेलो असतो सोबत. पावसाळ्यात जाऊ आपण. अरे फायनली क्वालिटी टर्न मारलाय. ठीक आहे, माफ करायचं त्यांना. तुम्हाला डोंगर दिसते का बघा माझ्यासमोर. केवढा उंच आहे भाई. असं होतं डायरेक्ट पिरामिड आहे. टोकच दिसतंय फक्त. जाऊन असं टर्न घेऊन जेव्हा मला एकदम समोर दिसतं ना, एक नंबर दिसला आहे. जबरदस्त. पावसाळ्यात तर बाहेर नसते धबधबे. हा हवं ना, या रोडचा आनंद घ्या आता. डाव्या साईडला पण बघा कसं आहे विषय. ओहो क्या करूँ भाई, इधर रुक जाऊँ क्या आज टेंट नहीं लाया, नहीं तो भाई इधर रुकता मैं. भाईला तहान पण लागले राहतो. पाणी घेऊन बघा नगर फिरायला. भाई फक्त जांभा दगडाची घर आहे.
एअर क्वालिटी संपली आपली. बघा 5 रुपये तर आहे. पाय खाली घेता आपण गाडी वळवली. नाही विषय इकडून तिकडून असं फिरवलं मला तर. या आयडिया नेते वाटतं मला चांगला बेंगलत ना खातले खालाच विषय. देवा एकटा आलोय सुखरूप नाही फक्त मला बस. आता व्लॉग बघून घरचे मला शिवाय घालणारच आहेत आणि मित्र घालतील ते वेगळे. एकटा कुठं फिरतेच नाही. आता इकडं जर माझ्यावर हल्ला झाला बिबट्या एकट्याचा खालाच विषय. इधर आया रे बच्ची में इधर से 4 किलोमीटर ठंडी गिंडी से मेरे को लेके जा रहा था. चाकू बिकू आहे माझ्याकडं. कोणी आला गेला कचकच रोडने आलं वाटतं. सिद्ध्या सध्या वाचलंच बघ. तिथं रात्रीचं मला वापस पण यायचं आहे. कसला रोड आहे. बरोबर आहे ना. जीवित प्राणी मला दिसलेच जरा बरं वाटलं. आता जीव आलाय माझ्या. आता सजीव प्राणी दिसतोच मला. सजीव आई शाबास. वर तर बघितलं का भाई. तुम्हाला दिसणार नाही सुटे आलाय वरती. खतरनाक काय वर बघता होतं वरच जायचं. ये जबरा बोलते खबरा काढते. लेफ्टला जायचं. इकडे काय आहे दुर्ग कोकण दिवा कावळे मार्ग आणि सांदोशी मार्ग. कावल्या बावल्याची खिंड किती किलोमीटर. कावल्या बावल्याची खिंड इथनं काय दिसते का आपल्याला. कावल्या बावल्याची खिंडीतून नको जायला आपण. आणि इकडे काय दुर्ग कोकण देवा. अरे दोन्ही साईडने कावळे मार्ग आणि सांदोशी मार्ग. आपण काय करू कावळे मार्गाने जाऊयात. कोणी सजीव प्राणी पण दिसत नाही त्यांना मी विचारू शकेन. आणि सांदोशी मार्ग आपल्याला मॅप इकडनं दाखवतात. आपण मॅप इकडे जाऊया. आपण गुगलला प्राधान्य देऊ सध्या. खिंडीतून जायला भाई माझ्यासोबत कोणतरी लागेल. एकटा जायला काय ना सध्या पण मला उशीर झाला आहे. या टायमाला मी एकटा तर नाही जाणार कारण की येताना मला अंधार होणार मला माहिती आहे. काहीतरी क्वालिटी दिसतो इथे. घरेघरी भाई शाबास घर बांधलं भाई क्वालिटी आहे. नुसते आंबे हाँ काश अभी बारिश होता भाई. इधर सब हरा भरा दिखता आप लोगों को. अभी उन्हाळे में आके भाई
कॉर्नर दिख रहा है. अजून फक्त 2 किलोमीटर आली शेवटचे. अगदी कुठे मी ओ भाई इधर लेके जा रहा रे. थोडे खाली. आजी गाडी जाते का पुढं? गाडी जाते पुढं जाईल ना. पुढं का गाव वगैरे आहे काय? जाईल ना. ठीक आहे. कुठे असते आपल्याला आजीला गाडीवर बसवलं असतं. या गाडीवर बसू शकत नाही आपण. कच्ची चटका लागतो. अरे काय रे गाडीचा रस्ता तर मला काय वाटही नाही. अरे रस्ता संपला. काय कुठं आलो मी मला काय समजे नाही. आजी बोले सरळ जा गावात जाशील. गाव गोची झाली आता गोची. छायला कुठं आलोय. मला असं का वाटतं की मी आता फेल झालोय पुढं जायला. काहीतरी गोची झाली. भावांनो ट्रेक फेल व्हायचे चान्सेस मला दिसत आहेत. नेते मला कुठं मला ते पण समजा नाही. अरे तिथून रोड असेल काय मला तर वाटत नाही जायला. चुकलंय 100%. 100% ना 101% काहीतरी चुकलंय. हा दुपारची फाटून हातात आले इथं. सोडायचा नाही पण विषय. जिथपर्यंत गुगल मॅप आपल्याला थांबवत नाही तिथपर्यंत थांबायचा नाही. ताकि कुटे से जाएंगे लेकिन जाएंगे. अरे छोटा मोठा झाडीचं चालय मी आता.
नाही रे, नाही नाही नाही, विषय खच्चीकरण झालं आहे माझा आता. इकडं कुठलंच गाव असू शकत नाही. असू पण शकतो मला, जाईल गाडी तर जाईल, काय समजाय नाही. गोची झाली काहीतरी, गोची रस्ता चुकी. आता ते दाखवते आम्ही 600 मीटर जाऊ. पुढे रस्ता बघून आलोय, चांगला तर वाटलाय. चांगला म्हणजे गाडी जाण्यासारखा तर आहे. गुगल मॅप सगळ्यात भंकट गुगल मॅप जायला यायचं का आम्ही झाला मला जायला काय माहिती. पाणी पियाचं कधीपासून हो होय. काय विषय काय समजाय नाही. बघा लांबूनच बघून घ्या. आता इकडंच जायचं आहे मला. हा जामच मोठा आहे, असं नाही जाऊ शकत मी. पाणी बॉटल लागेलच एक, आणि आता परत माघारी जाऊन घेऊ नाही शकत. चलो देखता कुछ मिळतं आहे का इधर. भावांनो, तर आता असा डिसिजन घेतलं आहे की पुढे नाही जाऊ शकत मी, कारण की मला रस्ता पण सापडत नाही आहे आणि उशीर पण खूप जास्त झाला आहे. तुम्ही आत्ता आपल्या मोटो ब्लॉगमध्ये बघितलंच की रस्ता पण किती खराब होता, आणि प्रॉपर रस्ता माहिती नसल्यामुळे आपण आता पुढे जाण्याची हिंमत करणार नाही आहे, कारण की अंधारातून आपल्याला परत त्या जंगलाच्या रस्त्याने घरी पण जायचं आहे. तर बघतो थोडेफार इकडे तिकडचे फोटो काढून घेतो आणि मग आता परत घरी जायला निघतो आहे मी. गाडी वगैरे इथंच ठेवले, हेल्मेट ठेवलं आहे वरती, आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा डोंगर आहे. आणि बहुतेक नक्की नाही माहिती, हा बहुतेक रायगड असावा असं मला वाटतं आहे, कारण की खालून बघताना तर तेवढं कळत नाही आहे. जर मी वरती कोकण दिवावरती जर पोचलो असतो तर तिथून मला 100% कळालं असतं की तो रायगड आहे की नाही, पण मला असं वाटतं की रायगडच असावा. भावांनो, निघतो आता परत जायला मी, कारण की सध्या तरी हे टार्गेट मला अशक्य वाटतं आहे. एकटंच जायला भीती नाही, पण मला प्रॉपर रस्ताच माहिती नाही आहे. थोडा मी अभ्यास करून यायला पाहिजे होता की कुठल्या रस्त्याने जाणं मला बेस्ट राहील. असो, काय नाही, पुढच्या शनिवार रविवारी आपण नक्कीच प्रयत्न करू पूर्ण करायचा. आता टेन्शन आलं भरत, त्या रस्त्याने जायचं आहे भाई मला आता. सीट गाय सीट. ट्रेकिंग नाही, पण आपली मोटो ब्लॉगिंग तर झाली भाई. जाते हैं अभी, कैमरा बंद कर रहा हूँ मैं थोड़ी देर के लिए. बहुत ज़्यादा गर्म हुआ है, बहुत ज़्यादा. कुछ नाही करायचं. वा, महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची कमाल. पण हॉटेलवरनं तिथं गाडी जाय नाही.
चालू आहे परत आता निघायचा प्रयत्न करतो. विड्राऊट झडता पडता माझ्या पायाला एवढे चिरा पडले, कुठलं काटक्या बिटक्या लागले. घरी जाऊनच कळलं आंघोळ करताना कंबल तेव्हा. हां, तर अशा प्रकारे आलो आहे मी आता हायवेला. इथे मस्तपैकी थांबलो आहे, चहा वगैरे पितो. पहिले भाई अख्खी बिस्लरी पाणी संपवलं पिऊन, एवढी तहान लागली होती ना मला. तुम्हाला दाखवतो मी कुठे बसलो आता, पाणी वगैरे प्यायला, चहा प्यायला. आणि आता परत मानगावकडे जायला निघालो आहे. इथे थांबलो आहे मी. इथे माझं हेल्मेट वगैरे ठेवलं आहे मस्तपैकी. आणि आता काकू चहा वगैरे आणतात माझ्यासाठी. हे बघा काय नेचर आहे भाई. पण वेळ अभावी आपल्याला वरती नाही जाता. इकडून चाललो आता मानगावला. आपलं हेल्मेट, मोटर ब्लॉगिंगचा सेटअप, चहा आला आपला आता. चला चहा पिऊन झालं आपलं, मस्तपैकी निघत आता. मस्त सुसाट रस्ता लागला आता आपल्याला थंडवाना. आता काय आनंद घ्या तुम्ही. आता मी आता काय बोलणार नाही व्हिडिओमध्ये, मी फक्त नजर बघा. भाई गुगल मॅपची कमाल आहे. मी गेलो कुठल्या रोडने, आता निघालो निजामपूरमधनं बाहेर. काय समजलं ना काय विषय. काय समजलं ना बाहेर, कुठल्या रोडने गेलो, कुठल्या रोडने बाहेर पडलो, कसं काय निजामपूरमधनं आलो मला समजायला नाही. इथं गुगल मॅप लावूनच निघालो तरी पण. बघा बघा पुण्याला जायचं लोकांची ट्रॅफिक बघा. इथं CNG भरायचं इथं यायचं की नाही यायचं. आपल्याकडे गाड्या टाकल्या कसा व्हायचा बघा. लाईन बघा, CNGची लाईन किलोमीटरपर्यंत लाईनच आहे. याचा विषय CNG गाडी घेणंच नाही. पेट्रोल ओनली डिझेल, नो CNG. पैसा वाचवाय पण टाईम घालवायचा. चला ट्रॅफिक लागलाय. तर मला इकडनं जायला रस्ता आहे, इकडनंच जातो ना. आता गाडी काढायला येलो बाय. अरे ये सर पुन्हा मुंबई जाने वाली ट्रैफिक है अच्छी. पूरा रोड पैकेज है किधर का. बघा बघा ट्रॅफिक. शनिवार तुम्ही लोक येऊच नका.
वीकडेमध्ये प्लॅन करा. असे बघा इंडिकेटर नाही काय नाही वॅगनर बघा तिकडनं डबल लेन लागले गाड्यांची. चला भावानो आपण आलो आहे आपल्या बेंगलोर जवळ. चला तर अशा प्रकारे आपला असफरवाला ट्रेक झाला आहे. मी आलो आहे आता बिल्डिंग खाली, गाडी वगैरे पार्क करतो आणि जातो आता घरी. आणि घरी जाऊन मी आता प्लॅन करणार आहे, कारण की हा जो आपला अपूर्ण जो ट्रेक होता त्याला पूर्ण कसा करायचा आहे त्याचा प्लॅन करणार आहे आता. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.